नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचनमध्ये आपण बनवत आहोत हॉटेल स्टाईल मस्त असं क्रीमी बटर चिकन। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण त्याला मसाले लावून घेऊया। तर इथे मी लाल मिरचीची पावडर 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा आमचूर पावडर, 2 चमचे आलं लसणाची पेस्ट, थोडंसं पुदिनाची पानं, थोडीशी कोथिंबीरीची पानं आणि 2 चमचे घट्ट दही घेतलं आहे। आता ह्यामध्ये थोडंसं मीठ, थोडीशी कसुरी मेथी हातावर चुरून घ्यायची आहे। त्यानंतर 2 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चिकनला चांगले व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत। चिकनला सर्व जिन्नस लावून घेतल्यानंतर आपल्याला त्याला स्मोक देऊन घ्यायचा आहे। तर त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये हे चिकन सर्व काढून घेतलं आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे कोळशावर 2 चमचे तूप घालून ह्याला घट्ट झाकण लावून ठेवायचं आहे। साधारण 5 मिनिटं आपल्याला स्मोक द्यायचा आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। तर त्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालून घेऊया। जिरं चांगलं तडतडल्यानंतर आता 4 मध्यम साईजचे कांदे आपल्याला उभा स्लाइस करून घ्यायचे आहेत। आता हे कांदे चांगले सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा सोनेरी रंगावर आल्यानंतर त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घालून घेऊया, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक। आता हे पुन्हा एकदा तेलावर चांगलं परतून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं सर्व जिन्नस तेलावर परतल्यानंतर आता ह्यामध्ये 6 ते 7 काश्मीरी लाल मिरच्या आणि थोड्या कोथिंबीरीच्या कांड्या घालून घेऊया आणि पुन्हा एकदा सर्व जिन्नस चांगले परतून घेऊया। आता ह्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेऊया। तर त्यासाठी इथे मी 1 चमचा लाल मिरचीची पावडर, थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, थोडीशी कसुरी मेथी। आता हे पुन्हा सर्व जिन्नस एकजीव करून घेऊया। त्यानंतर ह्यामध्ये मी 6 ते 7 टोमॅटो रफली चॉप करून घेतले आहेत। आता ते ह्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक झाकण लावून हे सर्व जिन्नस आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। टोमॅटो चांगले मऊ होईपर्यंत शिजवायचे आहेत। साधारण 5-1 मिनिटाने तुम्ही पाहू शकता आपले टोमॅटो आता शिजायला आले आहे। तर आता ह्यामध्ये 1 मोठा चमचा बटर घालून घेऊया आणि पुन्हा झाकण लावून 2 मिनिटं वाफवून घेऊया। आता इथे तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्ही चांगली शिजली आहे। टोमॅटो, कांदा सर्व जिन्नस चांगले व्यवस्थित शिजले आहेत। टोमॅटो सुद्धा मऊ झाले आहेत। आता हे थंड करून मिक्सरला फिरवून घेऊया। तर सर्व जिन्नस मिक्सरला फिरवल्यानंतर हे अशा प्रकारे आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचे आहेत आणि त्याचा चोथा काढून टाकायचा आहे। अशा प्रकारे ह्याचा सर्व चोथा आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता बघा तुम्ही किती मस्त क्रीमी ग्रेव्ही तयार झाली आहे। आता 2 तासानंतर मॅरिनेट केलेले चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी एका पॅन मध्ये मी थोडंसं तेल आणि 1 मोठा चमचा बटर घालून घेतला आहे। आता ह्यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन घालून घेऊया आणि चांगलं फ्राय करून घेऊया। पाच 1 मिनिटं एका साइडने शिजल्यानंतर आता ते पलटी करून घेऊया। अशाच प्रकारे आलटून पलटून हे चिकन आपल्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे।
साधारण 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता मी दोन्ही साईडने चिकन चांगलं फ्राय करून घेतलं आहे। आता इथे एका पॅन मध्ये मी 2 मोठे चमचे बटर घालून घेतला आहे आणि आता आपण बनवलेली ती सर्व ग्रेव्ही ह्यामध्ये घालून घेऊया। आता अधेमध्ये सतत ढवळत ही ग्रेव्ही आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिटं चांगली शिजवून घ्यायची आहे। यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि सतत ढवळत ही 15 ते 20 मिनिटं शिजवून घेऊया। आता साधारण 20 मिनिटं ग्रेव्ही शिजवल्यानंतर आता आपण त्यामध्ये फ्राय केलेलं चिकन घालून घेऊया। चिकन घातल्यानंतर ते ग्रेव्ही बरोबर चांगले एकजीव करून झाकण लावून आता ते 10 मिनिटं पुन्हा एकदा शिजवून घेऊया। दहा मिनिटं चिकन चांगलं रटमटून शिजवल्यानंतर आता वरून त्याला कसुरी मेथी घालून घेऊया आणि पुन्हा चांगलं एकजीव करून घेऊया। एकदा ढवळून घेतल्यानंतर आता त्यामध्ये वरून 1 चमचा बटर घालून घेऊया आणि चांगलं ढवळून घेऊया। इथे तुम्ही पाहू शकता हॉटेल सारखं मस्त बटर चिकन आपलं तयार झालं आहे। आता गरमागरम सर्व करूया। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।